नीट पेपर फुटीचं महाघोटाळ्याचं वास्तव आणि अरविंद केजरीवाल यांचं जेनझीला आक्रमक आवाहन सविस्तर सांगतो. आपण एका अत्यंत गंभीर, संतापजनक आणि देशाच्या भविष्याशी निगडीत असलेल्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. हा विषय आहे देशातील तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला क्रूर खेळ, म्हणजेच नीट यूजी 2026 परीक्षा पेपर फुटी प्रकरण. नुकतंच आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी एक अत्यंत स्फोटक आणि लक्षवेधी विधान केलं आहे. त्यांनी चक्क नेपाळ आणि बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाचा दाखला देत भारतातील जनरेशन झेड अर्थात जेनझी म्हणजेच आजच्या नव्या आणि तरुण पिढीला रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याचं आवाहन केलं आहे. पेपर फोडणाऱ्या मंत्र्यांना आपले तरुण जेलमध्ये का पाठवू शकत नाही, असा खडा सवाल त्यांनी विचारला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिकमधून 15 लाख रुपयांना टेलिग्रामवर PDF द्वारे पेपर कसा विकला गेला आणि मनीषा वाघमारे यांच्यासह इतर आरोपींना कसं पकडलं याचे धक्कादायक धागेदोरे CBIच्या तपासात समोर आले आहेत. आजच्या या विशेष वृत्तात आपण या संपूर्ण प्रकरणाची मुळापासून अतिशय सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ही संपूर्ण बातमी समजून घेण्यापूर्वी नीट परीक्षेचा हा गोंधळ नेमका काय आहे हे आपण आधी समजून घेऊया. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी नीट यूजी अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही एक अत्यंत महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा असते. यावर्षी 3 मे 2026 रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अर्थात NTAने देशभरातील 551 शहरांमध्ये आणि भारतावरील काही केंद्रांवर ही परीक्षा घेतली होती. त्यासाठी सुमारे 22 लाख विद्यार्थी बसले होते. मुलांनी रात्रंदिवस एक करून डोळ्यात तेल घालून या परीक्षेचा अभ्यास केला होता. परंतु परीक्षेच्या आधीच या परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार देशभरातील विविध कोचिंग सेंटर्स, हॉस्टेल चालक आणि पैशांच्या बदल्यात पेपर सोडवणारी एक मोठी टोळी अर्थात सॉल्व्हर गँग यामागे सक्रिय होती. जवळपास 600 मार्कांचे प्रश्न आधीच बाहेर आले होते. त्यांनी या मूळ प्रश्नांचा समावेश करून एक 410 प्रश्नांचा गेस पेपर बनवला आणि तो व्हॉट्सॲप ग्रुप्सवर वाटला. या सर्व भयानक प्रकारामुळे अखेर नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ही परीक्षा रद्द करावी लागली. तर विचार करा, जे विद्यार्थी वर्षानुवर्षे जीवन तोडून अभ्यास करत होते त्यांच्यावर आणि त्यांच्या पालकांवर काय प्रसंग ओढवला असेल. 5G जॅमर्स, AI पाळत आणि बायोमेट्रिक पडताळणी अशी एवढी कडेकोट सुरक्षा असतानाही पेपर फुटलाच कसा, हा सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास CBI करत आहे. आता या बातमीचा दुसरा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे या पेपर फुटीचे धागेदोरे थेट महाराष्ट्रात पोहोचले आहेत. CBIने नुकतीच महाराष्ट्रात मोठी कारवाई करत काही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. नाशिकचा एक संशयित विद्यार्थी शुभम खैरनार, जो स्वतः मध्य प्रदेशात BMSचा 3ऱ्या वर्षात शिकत होता, त्याला अटक करण्यात आली आहे. शुभमने करिअर काउन्सिलिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांचं एक मोठं नेटवर्क तयार केलं होतं. तो विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवत असे. यासोबतच अहमदनगरचा अर्थात अहिल्यानगरचा आणि सध्या पुण्यात राहणारा दुसरा संशयित धनंजय लोखंडे यालाही CBIने ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये पुण्यातील मनीषा वाघमारे या महिला आरोपीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या लोकांचा गोरखधंदा कसा चालायचा ते ऐका. धनंजयने कुरिअरद्वारे शुभमला पुण्यातून पेपर पाठवला. शुभमने तो पेपर 10 लाख रुपयांना विकत घेतला आणि नंतर हरियाणात गुरुग्रामच्या एका मध्यस्थाला चक्क 15 लाख रुपयांना विकला. विशेष म्हणजे हा पेपर टेलिग्राम ॲपवर PDF फॉर्मॅटमध्ये पाठवण्यात आला आणि तो उघडण्यासाठी एका विशिष्ट पासवर्डचा वापर करण्यात आला. हा पासवर्ड देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून आणि मध्यस्थांकडून लाखो रुपये उकळण्यात आले. काही लाखांच्या हवासापायी या लोकांनी लाखो गरीब आणि प्रामाणिक मुलांची स्वप्न चिरडून टाकली आहेत. आता वळूया या बातमीच्या सर्वात महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक पैलूकडे. या वाढत्या पेपरफुटी प्रकरणावर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी एक अत्यंत आक्रमक पत्रकार परिषद घेतली. अरविंद केजरीवाल यांनी देशातील तरुणांना विशेषतः जेनझीला थेट साथ घातली आहे. केजरीवाल यांनी शेजारील देशांचे उदाहरण देत म्हटले की जर नेपाळ आणि बांगलादेशमधील जनरेशन झेड रस्त्यावर उतरून मोठा उठाव करू शकते,
आणि तिथलं सरकार बदलू शकते, तर भारतातील तरुण पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सरकारला जबाबदार का धरू शकत नाहीत? ते पुढे म्हणाले, आपली जेनझी एवढी ताकदवान आहे, मग जे मंत्री आणि अधिकारी मुलांचे पेपर फोडतात, त्यांच्या भविष्याशी खेळतात, त्यांना आपली तरुण पिढी जेलमध्ये का पाठवू शकत नाही? तरुणांनी आता शांत बसू नये, त्यांनी आपला हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं, असं आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी केजरीवाल यांनी थेट सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की 2014 पासून आतापर्यंत जेवढे पेपर फुटले आहेत, त्यातील बहुतांश पेपर हे भाजप शासित राज्यांमध्येच फुटले आहेत. सीबीआयच्या तपासावरही त्यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते सीबीआयच्या तपासातून या आधीही काहीही निष्पन्न झालेले नाही आणि आताही काही होणार नाही, कारण या सरकारला फक्त आणि फक्त आंदोलनाची आणि उठावाची भाषा समजते. केवळ केजरीवालच नाही, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही याला संघटित भ्रष्टाचार म्हणत सरकारवर कडाडून टीका केली आहे. भाजपच्या या भ्रष्ट राजवटीने 22 लाख विद्यार्थ्यांचे बलिदान आणि स्वप्ने चिरडून टाकली आहेत, असा घणाघात त्यांनी केला. दक्षिणेत कमल हसन आणि डीएमके पक्षानेही नीट परीक्षा कायमची रद्द करण्याची आणि 12वीच्या मार्कांवर वैद्यकीय प्रवेश देण्याची मागणी पुन्हा लावून धरली. मित्रांनो, हा केवळ एका परीक्षेचा मुद्दा राहिलेला नाही, हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर आणि आरोग्य व्यवस्थेवर लागलेला एक अत्यंत काळा डाग आहे. जो विद्यार्थी 15 ते 20 लाख रुपये देऊन पेपर विकत घेतो आणि चुकीच्या मार्गाने डॉक्टर बनतो, तो पुढे जाऊन रुग्णांचे जीव काय वाचवणार? तो तर लोकांकडून आपले गुंतवलेले पैसे वसूल करण्याच्याच मागे लागेल. ही साखळी आपल्या समाजासाठी अत्यंत घातक आहे. आज देशातील 22 लाख तरुण आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत आणि न्याय मागत आहेत. एकीकडे भ्रष्टाचाराचे मोठे जाळे, टेलिग्रामवरून चालणारी 15-15 लाखांची उलाढाल आणि मनीषा वाघमारे, शुभम खैरनार यांसारखे दलाल आहेत, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करणारा सामान्य घरातील विद्यार्थी आहे. अरविंद केजरीवाल यांनी नेपाळच्या उठावाचं उदाहरण देऊन तरुणांना जी हाक दिली आहे, ती देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून काढणारी आहे. आता प्रश्न भारतातील प्रत्येक तरुणाला स्वतःला विचारायचा आहे, आपला हक्क असाच हिरावून घेतला जाऊ द्यायचा की या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवायचा? सीबीआयच्या तपासात आणखी कोणकोणते मोठे मासे गळायला लागतात आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळतो का, हे पाहणे येत्या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? भारतातील तरुणांनी खरंच आता रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची वेळ आली आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.